ticket collector to trophy collector. This is how MS Dhoni became the most fearless captain in Indian cricket history. रांची मधल्या एका पंप ऑपरेटरच्या घरी जन्मलेला मुलगा महेंद्र सिंग धोनी. सिलेक्शनसाठी वारंवार प्रयत्न केले, कधी फ्लाईट मिस झाली तर कधी काय कारण, पण त्याने हार मानली नाही. पुढे चालून घर खर्चासाठी त्याने रेल्वे टीसीची नोकरी केली. कधी हार न मारणारा महेंद्र सिंग धोनी याचा अखेर 2004 मध्ये इंडियन क्रिकेट टीम मध्ये डेब्यूट झाला. बांगलादेशच्या विरुद्ध पहिल्याच मॅच मध्ये धोनी पहिल्याच चेंडूवरती आउट झाला, पण तरीही त्याने हार मानली नाही. खरा टर्निंग पॉईंट ठरला सेकंड ओडियामध्ये पाकिस्तान विरुद्ध धोनीने 128 बॉल मध्ये 148 धावा करून इंडियन क्रिकेटला नवीन चेहरा दिला. 2007 मध्ये धोनीकडे भारताचे पहिल्यांदाच कर्णधारपद आले आणि त्याच वर्षी धोनीने भारताला T20 वर्ल्ड कप जिंकून दिला. त्याचा शांत स्वभाव व कठीण क्षणी घेतलेले निर्णय याच्यामुळे लोकांनी त्याला कॅप्टन कूल असे नाव. वानखेडे स्टेडियमवरती 2011 मध्ये धोनीने 6 मारून वर्ल्ड कप जिंकला. 28 वर्षापासूनचं भारतीयांचं स्वप्न त्या दिवशी पूर्ण झालं होतं. 2013 मध्ये धोनीच्या कर्णधार पदाखाली भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी सुद्धा जिंकली आणि सगळ्या फॉर्मॅटमध्ये 3 ट्रॉफी जिंकणारा तो एकमेव कर्णधार ठरला. त्याला त्याच्या हेलिकॉप्टर शॉटसाठी ओळखले जाऊ लागले. त्याने CSKला IPLच्या 5 ट्रॉफी जिंकून दिल्या. देशाने त्याला पद्मश्री, पद्मभूषण, खेलरत्न यांसारख्या मोठ्या पुरस्कारांनी त्याला गौरवण्यात आले. धोनीच्या आयुष्याकडून आपण एक गोष्ट नक्कीच शिकू शकतो, हार और जीत हमारे हाथ में नहीं, हमारे हाथ में सिर्फ कोशिश करना. तो कोशिश करते रहिए, एक दिन जीत आपकी हो.